नमस्कार, मी संगीता जोशी. दैनिक सागरच्या सागरवेव या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कालच सर्वोच्च न्यायालयाने मानवाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गृहिणीचं योगदान खूप महत्त्वाचं असतं, गृहिणी या राष्ट्र निर्मात्या आहेत असं निरीक्षण नोंदवलंय. आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये काही महिलांना सोबत घेऊन निघाले. भारताच्या GDP मध्ये गृहिणींच्या कामाचा वाटा 15 ते 17% असल्याचं अनुमान आहे. पण आतापर्यंत या कामाला कोणताही मोबदला मिळत नाही किंवा त्याला मान्यताही आतापर्यंत दिली जात नव्हती. पण त्यांच्या सेवेचं मूल्य किमान 30,000 प्रति महिना इतकं असेल असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हटलंय. तर याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानावे आणि माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींची मतं जाणून घ्यावी यासाठी आपण इथे जमलो. माझ्यासोबत आहेत LIC मधील प्रशासकीय अधिकारी मीराताई पोद्दार. नमस्कार. DBJच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका सोनाली खर्चे. LIC मधून नुकत्याच निवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकारी मनीषाताई दामले. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या माजी नगरसेविका अदितीताई देशपांडे आणि दैनिक सागरच्या कर्मचारी पूजा दाभोळकर. सर्वोच्च न्यायालयाने हे जे निरीक्षण नोंदवलंय की जो निर्णय दिलाय, तर मला वाटतं की तो महिलांच्या कार्याचा खरोखरच गौरव आहे असं मला वाटतं. तर याबाबत मीरा, तुझं मत काय? प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करते, आदर करते आणि अतिशय सुंदर निर्णय आहे. आज सगळ्याच वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली. गृहिणीला नेहमीच वाटतं की आपण वर्षानुवर्ष आपला संसाराचा राहटगाडगा ओढतो ते मोलकरीण म्हणून. तर मला वाटतं आज प्रत्येक गृहिणीला सन्मानित केलं गेलंय. खरं तर 30,000 हा अनुमान आहे, त्याच्यापेक्षाही तिची कमाई कदाचित जास्त असेल. अनेक वेळा असं होतं की एक पोळी 15 रुपयाला मिळते, तर पटकन गृहिणी म्हणतात आम्ही आजपर्यंत लाखो रुपयाच्या पोळ्या लाटल्या. तर आज म्हणजे तिच्या मनात कुठेतरी असतं की आपल्या कामाचं मूल्य जाणून घेतलं जावं. तर आज मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने 30,000, कदाचित हा आकडा कमी जास्त असू शकतो, पण हा जो निर्णय मांडलाय किंवा व्यक्त केलाय, अनुमान व्यक्त केलंय, ते खरोखरच स्वागत करावं असं वाटतं या निर्णयाचं. आणि अनेक गृहिणींना यातून दिलासा मिळाला असेल मला वाटतं. आणि खरंच जर प्रत्यक्षात हे घडलं, घरामध्ये तिला 30,000 आणि त्या तिच्या कामाप्रमाणे मूल्य करून जर दिलं गेलं, वेतन दिलं गेलं, तर नक्कीच तिचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात वावरताना तिला नक्कीच आनंदी आणि छान वाटेल. कारण कधीही विचारलं गेलं की तू काय करतेस, तर गृहिणीला खूप असं वाटतं की मी काहीच करत नाही, मान खाली घालून बऱ्याच आणि सांगतात मी फक्त गृहिणी आहे. तर ती फक्त गृहिणी न राहता एक म्हणजे आदर्श माता तर असतेच, आदर्श पती असते आणि MBA मध्ये जसं आपण म्हणतो तसं ती घरामधली जी मॅनेजमेंट सांभाळते, तर ती अजून आनंदाने सांभाळेल जेव्हा तिचं मूल्य चांगल्या अर्थाने केलं जाईल. नक्कीच. खरोखरच आज आता गृहिणीला आपण गृहिणी आहोत हे सांगायला नक्कीच कमीपणा वाटणार नाही. सोनाली, मला तुला विचारायचं वाटतं, कारण तू DBJला अर्थशास्त्र शिकवतेस. आज गेली कित्येक वर्ष गृहिणी या प्रकारची सेवा देतेच आहे. तर या सेवांचं या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजे या GDP मध्ये ते याआधी मोजल्या जात होत्या का? म्हणजे खरं म्हणजे ज्या गृहिणी घरामध्ये ज्या सेवा देतात त्याला अर्थशास्त्रामध्ये आपण असं म्हणतो की त्या अनपेड सर्व्हिसेस आहेत. म्हणजे ज्याचा मोबदला दिला जात नाही, विना मोबदला सेवा अशा त्या गणल्या जातात. आणि म्हणून आजपर्यंत काय होत होतं की GDP मध्ये त्या मोजल्या जात नव्हत्या. कारण असं म्हटलं जातं की श्रम कशाला म्हणायचं, तर जे काम आपण मोबदल्याच्या अपेक्षेने करतो त्याला श्रम म्हणायचं. मग इथे जर आपण गृहिणीला मोबदला देत नव्हतो आतापर्यंत, तर मग ते श्रम म्हटलं जात नाही. आणि मग श्रम म्हटलं जात नव्हतं म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आतापर्यंत तरी मोजलं जात नव्हतं. पण आता ते म्हणतायत की 15 ते 17% एवढा वाटा असू शकतो. कारण ह्या सेवा कशा आहेत की मुलांचं संगोपन करणं आणि घरामध्ये स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं असं मानलं जातं की आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यासाठी ते सगळं केलं जातं. आणि निश्चितच ही गोष्ट खरी आहे की त्याचा मोबदला पैशामध्ये तरी काय करायचा. पण ही गोष्ट तितकीच आहे की कुठंतरी तिच्या कामाची जाण असणं आणि त्याला जसं मीराताई मगाशी म्हणाली की आम्ही इतक्या लाखाच्या पोळ्या लाटल्या, तर ते त्यांना मिळणं हे गरजेचं आहे.
त्यांच्या कामाचा मोबदला जाणून घेणं किंवा ते मिळणं त्यांना गरजेचं आहे. म्हणून जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की त्यांना ते मिळावं आणि 30,000 हे त्यांनी ते तसंच कमी जास्त असू शकतं, पण तसा मोबदला आणि तेवढं काम खरं म्हणजे घरामध्ये होत असतं. किचन ओटा म्हणा किंवा संपूर्ण स्वयंपाक खोली तुम्ही म्हणाल तितकी कामं तिथं निघतात. असं काम पूर्ण करून झालं असं होत नाही कुठल्याही गृहिणीचं. म्हणून ह्या सेवा खरं म्हणजे मोजल्या गेल्या पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि त्याचा पुढे फायदा निश्चितच राष्ट्राला होईल. आपलं GDP वाढेल, एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढेल. त्यामुळे अत्यंत चांगला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आजपर्यंत मोजल्या जात नव्हत्या सेवा, पण पुढे मोजल्या जातील. सोनाली म्हणते तसं मला वाटतं की स्वयंपाकघर असं आपण फक्त एक म्हणतो, पण पूर्ण घरात जेव्हा स्त्री वावरत असते आणि आपण एखाद्या मोलकरणीला जॉब देतो तेव्हा फक्त पोळी भाजी करण्याचे 3,000 रुपये, मग त्याच्या पलीकडे ती काय करत नाही. आणि आपण मात्र म्हणजे घरातली गृहिणी मात्र सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत म्हणजे खरंच तिचं मूल्य कसं करताच येत नाही की 30,000 आहे का किती आहे ते. अगदी नक्की. स्त्रियांकडे मातृत्व हे तर खूप मोठं तिचं योगदान आहे. पुढची पिढी घडवण्याचं काम तर स्त्रीच करत असते. तर घरातलं हे सगळं सांभाळून सुद्धा नोकरीवर जातात, कुटुंबाला हातभार लावतात. मला वाटतं मनीषा तूही ते काम करत होतीसच. तर आता या निर्णयामुळे याच्यावर काही परिणाम होईल असं तुला काय वाटतं? निश्चितच. कारण सृजनशीलता हा जो गुण आहे तो फक्त स्त्रीकडे आहे. म्हणजे आपण जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा विचार करतो ते समानता म्हणतो किंवा कुठेतरी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. पण हा जर विचार केला की स्त्री आता पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे ती अवकाशात पण झेप घेते आणि म्हणजे खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत असं एकही काम नाहीये किंवा असं एकही कुठलं क्षेत्र नाहीये की जिथे स्त्री नाहीये. आणि हे सगळं करत असताना तिच्यातली जी आई आहे, माता आहे, म्हणजे सृजनशीलता हा जो तिचा गुण आहे तो फक्त स्त्रीकडेच आहे. त्यामुळे कुठेतरी काकणभर हे तिच्याकडे एक जास्त असलेलं असं मला वाटतं आहे म्हणून. आणि हे मुलांचं संगोपन म्हणजे आता आपण म्हटलं की आई आणि वडील, तरी मुलांचं संगोपनाचं जे कार्य आहे एक ते नजाकत असतील किंवा एक ते मायाळूपणा असेल की ह्या जो गुण आहे ना मातृत्व हा गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतो आणि ती मुलांना घडवत असते म्हणजे मुलांच्या संस्कार करत असते. आणि आपण म्हणतो की उद्याचा आता जो भारत घडणार आहे किंवा भारताचा आधारस्तंभ आहे, जी पुढची पिढी आहे ते घडवण्याचं जे महत्वाचं काम ती आई करत असते. आणि ह्या तिच्या गुणाचं मूल्य तर करताच येणार नाहीये की हे ह्या 24 तासाची ड्युटी आहे किंवा एकीकडे हा जो मातृत्व हा गुण आहे हा जसं म्हणतो आपण पुढे स्त्री घडवते. त्याचबरोबर असं की जे आता आपण म्हणतोय की घरातील स्त्रियांना किंवा गृहिणी किंवा जेव्हा मी नोकरीवर जाते तेव्हा माझी 8 तासाची ड्युटी असते किंवा 7 तासाची ड्युटी असते आणि त्याचा मला मोबदला माझं ऑफिस देत असतं प्रत्येकाला. पण गृहिणी जी 24 तास काम करते त्या 24 तास म्हणजे तिथे 8 तास ड्युटी तिथे संपत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे स्त्रियांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं की त्या अनुषंगाने पण म्हटलं असतं की एक ते तिचं योगदान मोठे आहे. आता तिचं हा एक आकडा काढलेला आहे की जो आतापर्यंत नव्हता म्हणजे जे घरच्या म्हणजे त्या गृहिणी असं मी असं बघितलं कित्येक गृहिणी की ज्या म्हणायचे की तुम्ही नोकरी करता म्हणून तुमच्याकडे आदराने बघितलं जातं आणि आम्ही घरी 24 तास ती काय घरातच आहे ना, करेल आता थोड्या वेळाने करेल, मग तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर असं नाहीये. म्हणजे मी स्वतः जरी नोकरी करत असेल तरी माझ्या नोकरीपेक्षा माझ्यातली मला कधी असं आवडेल की आई म्हणून जे माझ्यात गुण आहेत ते जास्त महत्वाचे आहेत प्रत्येक स्त्रियासाठी. त्यामुळे कुठेतरी स्त्रीला हे जे महत्व आता दिलं गेलंय म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा आपण वैदिक काळापासून म्हणतो तेव्हा स्त्रियांना खूप महत्वाचं स्थान होतं. पुरुषांनी किंवा स्त्रीच्या समजा आदरानेच उल्लेख केला जायचा. पण मधल्या काही काळामध्ये हे जे कुठेतरी दुय्यम स्त्रीला जे महत्व दिलं गेलं किंवा दुय्यम स्थान दिलं गेलं तर ह्या निर्णयामुळे कुठेतरी तिला दिलासा मिळेल किंवा तिचं जे स्थान आहे ते कुठेतरी तिला परत मिळते. हे खूप समाधानाची गोष्ट आहे माझ्या मते. अगदी खरंय. अदिती, मला तुला विचारावंसं वाटतं कारण तू आज सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वावरतेस अनेक ठिकाणी, तेव्हा सर्व स्तरातील महिलांसाठी हा निर्णय योग्य आहे का? तुला काय वाटतं? गेली 20 वर्ष मी सामाजिक काम करते आणि ते खरं तर महिलांमध्ये जास्त मी काम करत असते आणि सगळ्या या महिलांच्या वतीनं मी आधी उच्च न्यायालयाचं मी खूप त्यांच्या मार्फत कृतज्ञता व्यक्त करते कारण हा इतका चांगला निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे बऱ्याचशा महिलांचं ते आता त्यांचं आपलं त्यांनी जाहीर केले, डिक्लेअर केले, पण हे कधी पुढे भविष्यात सगळं हे होईल याच्यावर काम इम्प्लिमेंट होईल तेव्हा या महिलांपेक्षा जास्त आनंदी कोणी नसेल असं मला वाटतं. अप्पर क्लास
मिडल क्लास याच्यामध्ये हे 30,000चा आकडा ठीक आहे, पण खाली अगदी दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत, म्हणजे आपण आता मी खरं तर राजीव गांधी आणि संजय निराधार योजनेमध्ये मी काम करते, त्या कमिटीमध्ये मी आहे. त्यावेळेस काम करताना बरेच असे अनुभव येत असतात की ज्या दारिद्र्य रेषेखालच्या ज्या महिला आहेत त्या स्वतः कुठेतरी भांडी घासणं, धुणी करणं अशी घरकामं करत असतात आणि त्यांचे जे नवरे असतात ते व्यसनाधीन असतात आणि त्यांच्या एवढीशा तुटपुंज्या पगारात त्यांचं ते प्रपंच करत असतात आणि ते करत असताना त्यांची जी पुतळोड होत असते ती खरोखर थांबावी कुठेतरी, यासाठी या निर्णयाचं खरोखर मी स्वागत करेन आणि याचं इम्प्लिमेंट लवकरात लवकर होईल याची आपण सगळ्यांनी आशा करूया असं मला वाटतं. अगदी खरंय. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायलाच हवेत. पूर्वा, मी तुला असं विचारते की या निर्णयामुळे तुझं मत काय आहे? खरंच हा निर्णय अतिशय चांगला आहे. एक बाईकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो बदलणार आहे. आणि जसं आता दामले मॅडम म्हणाल्या, ज्या लोअर कास्टच्या महिला आहेत, तर जर आता बायकांच्या कामाचं मूल्य केलं, मॅडम पण म्हणाल्या, पोद्दार मॅडम, एक बाई पोळी करायला ठेवली तर ती फक्त पोळी भाजी करून जाते, तिला आपण 3,000 ते 5,000 रुपये द्यावे लागतात, पण त्याच्या मागची जी तयारी आहे ती आपल्याला स्वतःला करायला लागते, त्याचं कुठेच मूल्य होत नाही. तर त्यामुळे बाईच्या कुठच्याच कामाचं असं मूल्य होणार नाही. पण एक बाईसाठी एक चांगला निर्णय की प्रत्येक पुरुषाने एक महत्वाचं म्हणजे तिला आधी तिच्या कामाची दखल घ्यायला पाहिजे, तिला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. बऱ्याचशा घरातून हा रिस्पेक्ट मिळत नाही, त्यामुळे बाई थोडी खचते. आणि हा पैशाचाच मुद्दा फक्त नाही, तिला जरी फक्त साधा रिस्पेक्ट दिला, तिच्या कामाची दखल घेतली, तरी बाई खूप काही करू शकते. आणि बायकांना जर स्वतःचे हक्काचे, ज्या पूर्ण वेळ बायका घरात असतात, एक ठराविक अमाऊंट 30,000 हा एक जो वरचा लेवलचा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी ते परवडू शकतं. पण मिडल क्लास मधले आहेत किंवा लोअर मधले आहेत, त्यांना हा आकडा नाही परवडत. कारण साधारण घरात काहींचे 20,000 ते 25,000 रुपये येतात, तर ते एवढे नाही देऊ शकत. तर त्यांनी ठराविक अमाऊंट 1,000-2,000 तू हे तुझ्या हक्कासाठी ठेव, तरी बाईला अतिशय समाधान. खर्चाचा हिशोब विचारला जाणार नाही जाणार, हे तुझ्यासाठी ठेव, तुला काय वाटतंय त्याच्यातून तू हे कर. तर नंतर ती त्या नवऱ्याला लागले तर अडीअडचणी ती त्यातलेच देणार आहे. हे खरं आहे, हे खरं आहे. पण एक हा निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने, तो अतिशय छान आहे. बाई, एक घरातल्या बाईचा सन्मान असं मला नक्कीच. वाटतं. अगदी खरंय. नाही, पैशाचा 30,000 किंवा आकडा महत्वाचा नाहीये. महत्वाचं काय आहे तर कुठेतरी तिचं स्वतःचं उत्पन्न, म्हणजे मी प्रत्येक वेळेला असं म्हणते स्त्रियांना, काहीतरी त्यांचा एक स्वतःचा कोपरा हवा आणि स्वतःचं काहीतरी उत्पन्न, म्हणजे हे माझं आहे असं, ही जी भावना आहे ना की आपण मिळवलं किंवा आपल्या कष्टाचं मूल्य, हे महत्वाचं आहे. आकडा महत्वाचा नाहीच आहे खरं म्हटल्यास. तिला योग्य किंमत मिळायला पाहिजे. मीरा, याच्या जोडीने मला तुला असा एक प्रश्न विचारायचं वाटतं की गेली 35 वर्ष तू नोकरी करतेस, तर तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या पुरुषांची मानसिकता कशी आहे असं तुला वाटतं? आपण नेहमी ना स्त्री पुरुष म्हटलं की तो म्हणजे ते पुरुष असेच आहेत, वाईट आहेत, असं सरसकट विधान केलं जातं. आपण असं नाही, पण एकंदरीत. पण मला असंही पुरुष भेटले की 1 तारखेला आमचा पगार झाल्यानंतर आपल्या घरी जी गृहिणी आहे तिला त्याच्यातला वाटा, म्हणजे मी अगदी आकडा मागे कधीतरी 20-25,000 आकडा ऐकला होता की हे तुझे आहेत, तू ह्याच्यातनं घर चालव, पुन्हा तुझ्या काय हौशी मौजी असतील ते मी करेनच, पण ह्याच्यातून घर चालव आणि ह्या पैशाचं तू काय केलंस हे मी तुला कधीही विचारणार नाही. आणि ही भावना इतकी छान असते की 1 तारखेला आपल्याला सुद्धा पगार मिळतो, की त्या बाईच्या दृष्टीने खूप आनंदाची भावना असते. पुढे जाऊन मी त्या पुरुषाकडनं असं ऐकलं की मला पेन्शन मिळतं आणि एवढे 35-40 वर्ष ती माझा संसार करते, तर तिला पेन्शन कसं मिळणार. म्हणून त्या माझ्या एका सहकार्याने बायकोच्या नावावर पैसे ठेवले आणि तिला पेन्शनच्या रूपात जसं त्याला पैसे येतात तसं तिलाही पेन्शन मिळावं. म्हणजे हा फार दूरदृष्टीचा विचार झाला. पण असे अनेक पुरुष आजूबाजूला दिसतात की आपले डेबिट कार्ड असू देत, क्रेडिट कार्ड असू देत, विश्वासाने आपल्या बायकोच्या हातात ती कार्ड देतात, किंवा पगार आल्यावर दोघांच्या संमतीने ठरवलं जातं की आपण याचं सेव्हिंग कसं करावं किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा मेळ कसा घालावा. हे अनेक पुरुष करताना असे आजूबाजूला आम्हाला नोकरीच्या इथे दिसले.
पण जे मोठमोठे बिझनेसमन असतात ते काय करतात अजून माहिती नाहीये. कारण पण हे मला वाटतं हा निर्णय घेताना हा मिडल क्लासच्या दृष्टीनेच म्हणूया. कारण अप्पर किंवा जे श्रीमंत लोक असतील त्यांच्यासाठी 30,000 म्हणजे आपण म्हणतो ना चहा पाण्याचे किंवा मिरची कोथिंबिरीचे पैसे तसे असावेत. पण मिडल क्लासच्या गृहिणींना निश्चितच हा आधार आहे. भले ते 30,000 असू देत नाही तर 3,000, पण तिचा हक्काचा जो पैसा आहे तो तिला मिळणं निश्चितच आनंदाची बाब आहे. काम जरी 30,000चं असेल ना ते, तरी मला असं वाटतं की काम 30,000चं असेल तरी कदाचित ते असं पुढे ठरवलं जाईल की उत्पन्नाच्या इतक्या टक्क्यांमध्ये, म्हणजे नवऱ्याच्या उत्पन्नाच्या इतक्या टक्क्यांमध्ये एवढ्या टक्के. एवढ्या त्यांनी द्यावं असं. जसं दाभोळकर मॅडम म्हणाल्या की प्रत्येकाच्या घरात काही एवढं उत्पन्न येणार नाही की 30,000 द्यायचे किंवा 25,000 रुपये द्यायचे. पण मग असं काही कदाचित पुढच्या काळामध्ये त्या घराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे त्याप्रमाणे कदाचित तो आकडा ठरवला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येऊ शकतात का, तुला काय वाटतं? मी मगाशी म्हटलं तसं की खूपच चांगला निर्णय आहे. असा निर्णय की जोपर्यंत आपण असं म्हणत होतो की हाऊस वाईफ मधनं ती आता हाऊस मेकर म्हटली जाईल. ती आता निर्माण करणारी आहे, घरच नाही तर राष्ट्र निर्माण, असं अनेक बातम्यांमध्ये आज आहे की ती राष्ट्र निर्माती बनतीये. अंमलबजावणीमधली अडचण कदाचित आधी पण जाणवली असेल म्हणून त्यांनी ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याला आतापर्यंत मोजलेलं नाहीये. कारण नेमकं किती मोबदला धरायचा आणि कोणती स्त्री घरामध्ये नेमकं कसं काम करते, कारण कामाच्या दर्जानुसार मोबदला ठरवला जाईल. मग हे खूप किचकट आहे की कोणती स्त्री खूप छान स्वयंपाक करते मग तिचा मोबदला जास्त का, मग एखादीच्या पोळ्यात चांगल्या येत नाही मग मोबदला कमी का. हे जे ठरवणं आहे थोडं अंमलबजावणीच्या ठिकाणी काही अडचणी याच्यामध्ये येण्याची शक्यता असू शकते. पण काहीतरी एक सरासरी विचार करून काहीतरी ठरवलं जाईल, काहीतरी पद्धत मांडली जाईल आणि त्यानुसार मग ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरलं जाईल. जर ते धरलं तर खूपच, मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला खूप फायदेशीर असू शकतं. कारण अशा काही सेवा इतक्या मोठ्या प्रमाणात घरोघरी घडतायत आणि ज्या मोजल्याच जात नाही राष्ट्रीय उत्पन्न, कारण का तर त्या विना मोबदला सेवा आहेत म्हणून. म्हणजे हे खूप मोठं काहीतरी आपण घालवतोय जे देशामध्ये निर्माण होत आहेत सेवा आणि जे आपण दाखवतच नाहीये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. हे जे काय आहे ना हे आपण टाळू शकतो ह्याच्यातनं. फक्त अंमलबजावणी करताना ती व्यवस्थित त्याची आखणी वगैरे केलीच जाईल निश्चितच या पद्धतीने, आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये ते मोजणं शक्य होईल. पण निश्चित काही अडचणी येतील अंमलबजावणी करताना. आणि या निर्णयामुळे पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्यावर किंवा त्यांच्या कौटुंबिक नात्यावर काही चांगला वाईट परिणाम होऊ शकतो का, तुला काय वाटतं? एकतर कसं आहे की तिच्यासाठी चांगला परिणाम असा आहे की तिला महिन्याला काहीतरी पैसे मिळत आहेत आणि त्यामुळे एक सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता खूप काही देऊन जाते महिलांना. प्रत्येक महिलेला वाटतं की मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलं पाहिजे, त्यामुळे ते स्वावलंबन तिला मिळणार आहे. त्यामुळे ती एक सुरक्षितता तिला मिळेल, त्यामुळे नातं कदाचित चांगलं राहील. आणखी तर तिला एक इनसिक्युरिटी कायम नवऱ्याकडनं राहणार नाही. जरी ती कुठे बाहेर काम करत नाहीये तरी पण ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणार आहे. त्याच्यामुळे तिला जी हे आहे की काय माझं काही झालं तर किंवा काय असं होणार नाही, तिची स्वतःची सुरक्षितता तिला वाटेल. दुसरं एक समाजात तिची पण एक ओळख राहील, कारण तिला काहीतरी, कारण पैसा एक ओळख पण देतो तुम्हाला, त्यामुळे तिला एक ओळख राहील समाजामध्ये. एक मान सन्मान राहील तिच्या कामाचा, हे तिच्यासाठीचे चांगल्या गोष्टी आहे. आणि हे सगळं मिळत असेल तर ती छान राहील, ती आनंदी राहील, त्याच्यामुळे कुटुंब पण आनंदी राहील. तर कदाचित छान नातं पण निर्माण होऊ शकतं. दुसरं असं की जर नवरा तिला पे करणार आहे, नवरा जर तिचा पगार करणार आहे, म्हणजे 30,000 रुपये पगार किंवा जे काय आपण म्हणतो तिला मानधन देणार आहेत किंवा तिच्या कामाचा मोबदला देणार आहे, तर ते नातं असं नको निर्माण व्हायला. म्हणजे ती काळजी याच्यामध्ये घेणं खूप गरजेचं आहे की एक एम्प्लॉयर आणि एक एम्प्लॉई आहे, मालक आणि नोकर असा संबंध त्यांच्या नात्यामध्ये निर्माण होता कामा नये. की हा एक थोडासा धोका, म्हणून त्याची एक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणं की ते नातं, कारण आपल्याकडे कुटुंब व्यवस्था ही खूप मोठी आहे
आणि खूप आपली ताकद आहे ही भारताची, की आपली कुटुंब व्यवस्था मजबूत आहे म्हणून आपण बरंच काही करू शकतो. आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या चांगली पिढी आपण घडवू शकतो, कारण कुटुंब आपली मजबूत आहे. तर हे कुटुंब व्यवस्था चांगली टिकवायची ना, तर हे दिलंच पाहिजे, तिचा सन्मान केलाच पाहिजे आपण मानधन देऊन. पण त्याचबरोबर ते नातं अशा काही नात्यामध्ये रूपांतरित होणार नाही, मालक मजूर अशा नात्यात रूपांतरित होणार नाही, ही काळजी सुद्धा घेणं त्याच वेळेस गरजेचं आहे. निकोप नातं राहिलं निकोप पाहिजे. नातं त्यामध्ये राहिलं आणि पाहिजे. याच्यात मला वाटतं प्रेम आपुलकी पण तेवढीच राहिली पाहिजे. बरोबर. तर तो ओलावा जर संपला तर कुटुंब हो. व्यवस्था नष्ट होण्याची ढासळू शक्यता शकेल. बरोबर. जास्त असते. म्हणजे करार नको व्हायला. हा. लग्न म्हणजे करार, कारण पुढे असं नको व्हायला की लग्न ठरवताना किती मला तू देणार आहे. आता पुढच्या वेळेस लग्न ठरवताना असं नको व्हायला की आता लग्न ठरलंय, प्रश्न आहे. मी हा, तुला- नवीन तयार मी होईल. बाबा तुझं सगळं घर सांभाळेन तर तू मला किती देणार आहे, देणार आहेस. असं करारातनं लग्न मग- नको हा. ठरायला, कारण त्या खूप मानसिक अशा भावबंध आहेत ती. व्यवहार नको तिथे हा. त्या खूप रेशीम गाठी ज्या आहेत त्या रेशीम अशात गाठी राहाव्यात. राहिल्या पाहिजे. राहिलं आणि पाहिजे. तसंच नातं चांगलं पुढे फुललं पाहिजे. हम्म. त्यासाठी थोडी Gen Z काही मध्ये काय सांगता येत नाही असं हो. होऊ शकतं. Gen Z मध्ये अशी ती- भावना येऊ ती शकतात. काळजी मात्र ह्या संदर्भात घेतली गेली पाहिजे. अगदी खरंय. नाहीतर तू पण कॉलेजवर म्हणजे एक, प्राध्यापिका म्हणून काम करतेस, मी तेच करते. बऱ्याचदा मुलांना किंवा विद्यार्थ्यांना विचारलं की सहज म्हणून की तुझी आई काय करते, तर जे नोकरीवर आहे, जॉब करते, अभिमानाने सांगतात. पण ज्यांची आई गृहिणी आहे गृहिणी. तिला सांगायला बऱ्याच वेळा कमीपणा वाटतो. हम्म. तर मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्या आता अभिमानाने सांगतील की माझी आई गृहिणी आहे. हम्म. हा एक छान बदल होईल असं मला वाटतं. खूप छान चर्चा चालू आहे. अजून तुला काही सांगायचंय मनीषा? नाही, आता बरंच बोलून झालंय सगळ्यांचं, पण आता ही सोनाली मॅडम म्हणाल्या तसंच की पुढच्या वेळेला पुढचं म्हणजे कुटुंब व्यवस्था जशी आपली महत्वाची आहे आणि भारत देशाची ती ओळख आहे, एक कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब किंवा लग्न संस्था आपल्याकडे जी टिकून आहे की बाकी ठिकाणी नाही. मग त्यात पुढे जाताना म्हटलं हा मात्र धोका आहे. आता त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं आताची पुढची पिढी अशी आहे की ते हे सगळं व्यवहार बघतात, पण त्यात कुठेतरी आत्ताच्या पालकांचं की आपल्या पिढीचं जे आपली पिढी जी आहे आपल्या वयाची त्या पिढींचं त्यांना मार्गदर्शन करण्याची खूप गरज आहे. की तरुणांना असं जरी आता वाटत असलं की पैसा म्हणजे ते बायफर्केट करूया किती, तर त्याच्यापेक्षा लग्न संस्था खूप मोठी आहे किंवा जिव्हाळा, प्रेम किंवा हे जे नातं आहे की आता आपण बघतो की लग्नाचा 25वा वाढदिवस, 50वा वाढदिवस की ते अभिमानाने आपण साजरा करतो किंवा हे नातं जे घट्ट टिकलंय आपलं, ते आता नवीन पिढीमध्ये घटस्फोटाचं प्रमाण किंवा हे जे आता वाढलंय ना, ते कुठेतरी हा निर्णय त्यात मध्ये आडकाठी नको यायला किंवा ह्या सगळ्यांना बायपास करून हे जे नातं आहे, रेशमी नातं आता ही म्हणाली तसं ते टिकून राहील. कुठेतरी पैसा व्यवहार त्यात येणार नाही. ही आपल्या पिढीची पण जबाबदारी आहे. हे कुठेतरी समाजाला किंवा आपल्या पुढच्या पिढीला ह्याची जाणीव करून द्यायची असं मला वाटतंय. आपण आमच्या मैत्रिणींकडनं खूप छान मतं जाणून घेतली. तुला काय बोलायचं? आज जो निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाने, तर एक प्रत्येकाला असं एक आता जो देणार आहे मोबदला, तर तिचा तो हक्क आहे याची जाणीव व्हायला पाहिजे. तर त्याला व्हॅल्यू आहे कुठेतरी. म्हणजे इतके दिवस ती नव्हती दिली जात, कॅज्युअली घेतलं जात, ही काही घरातच असते, हिचं ते कामच आहे. पण ते तसं न राहता तिचा तो हक्क आहे, तिला स्वतःच्या पण काहीतरी इच्छा आहेत, तर त्यासाठी ठराविक ही रक्कम द्यायला हवी आणि तिचा तो हक्क आहे अशी ती जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे ती जाणीव त्या महिलेला व्हायला पाहिजे, म्हणजे पुरुषांना पण व्हायला पाहिजे. आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे घरातल्या स्त्रियांना पण त्याची जाणीव नाही आहे, हे पण आहे. आपलं काम त्यांना पण म्हणजे त्यांना पण असं वाटतं कुठेतरी हे माझं कामच आहे, म्हणजे ते प्रेमाने होते हे चांगलीच गोष्ट आहे आपल्याकडे. पण हे पण आहे की त्यांना पण जाणीव व्हायला पाहिजे. नाही, काही कुटुंबात असं आहे की नवरा काहीच करत नाही, ती जी बायको काय कमवून आणते त्याच्यावरच त्याची मजा मारणं सुरू असतं. ह्याच्यासाठी सुद्धा विचार झाला पाहिजे की त्याने काहीतरी हातपाय हलवून त्या बाईला दिलंच पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर ह्या बायका शेवटी लोअर कास्टच्या आहेत त्याच ठिकाणी राहणार, त्यावरती कधी येणार, हा पण विचार झाला पाहिजे. एक गोष्ट याची सांगते ना फक्त, म्हणजे मी मुद्दाम आज हा विषय निघाला आणि आपण सगळ्यांनी लहानपणी, म्हणजे मी वर्गात सुद्धा मुलांना शिकवताना नॅशनल इन्कमच्या वेळेस ही गोष्ट सांगते अशी की आपण सगळ्यांनी एक लहानपणी धडा शिकलाय, सदूचं बिल.
आणि सदूच्या बिलमध्ये काय होतं की सदूला आई कामं सांगते काही शेजारच्या काकूंकडे जाऊन हा निरोप दे, मग थोडी मला कोथिंबीर आणून दे, मग दुधाची पिशवी आणून दे. मग सदू काय करतो, मग दिवसभरात तू मला किती कामं सांगतेस ग असं म्हणून सदू काय करतो, सगळी बिल लावतो त्याची, हे याचे इतके पैसे मी तुला आणून दिले त्याचं मला 1 रुपया, ह्याचा 2 रुपया असं करतो आणि आईला देतो की मी तुझं एवढं काम करतो, तू मला याचे पैसे दे. मग आई काय करते की आई म्हणते की म्हणजे आई काही नाही, आई ते बघते आणि सदू झोपलेला असतो, मग आई काही लिहिते की तू लहान होतास बाळा, मग तू आजारी पडायचा, मग मी मी रात्रभर जागरण केलेली आहे तुझी, मग त्याचं बिल काय 0. मग तुझा मी रोज स्वयंपाक करते त्याचं बिल काय 0. मग रोज मी तुझं म्हणजे सगळं कपडे धुते, आवडते, सगळं जे काय मी तुझ्यासाठी करते त्याचं बिल 0. अशी एक गोष्ट आपल्याला पूर्वी भाषेच्या धड्यामध्ये कुठेतरी होती. आणि मग नंतर सदू उठून सकाळी ते बघतो की अरे आईने तर एवढं काम केलंय आणि तिचं काय मूल्य आहे तर 0, तिने तिची काहीच हे लावलेली नाहीये असं. तर म्हणजे ह्या आत्ता मात्र असं होणार आहे की तिचं काहीतरी कामाचं मूल्य आहे ना, हे आता कारण ती आतापर्यंत 0 लावत होती ती पण आता 0च्या पुढे काहीतरी 0च्या आधी काहीतरी एखादा अंक लागणार आहे आणि तो आनंददायी असू दे सगळ्यांसाठीच, कुटुंबासाठी. कारण मुलाला सुद्धा जाणवतंय की जर मी काम करतो तर मला काहीतरी मिळावं, तर निश्चितच ती जर आयुष्यभर त्या किचनमध्ये आणि घरामध्ये इतकी प्रचंड कामं असतात, ती सगळी कामं ती करते, तर त्याचा कुठंतरी मोबदला आणि जाणीव सगळी या दृष्टीने होईल. म्हणून निश्चितच हा निर्णय चांगला आहे, त्याची स्वागत आहे आणि त्याचं छान अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने व्हावी. खूप छान याच्यावर चर्चा चालली, सगळ्यांची मतं तुम्ही ऐकलीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्वांनीच भरभरून स्वागत केलंय आणि सगळ्यांच्याच म्हणजे गृहिणींच्या चेहऱ्यावर आज समाधान दिसणार आहे या निर्णयामुळे. ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. दैनिक सागरच्या या सागर वेव या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. आज तुम्ही सगळेजण इथे आलात, सागर वेव तर्फे तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद.